विचारायचं आहे की बाबा तू घरामध्ये काय काय करतो. आता सुरुवातीला तर तुम्ही विचारलेलं आहे, त्याला शेड्यूल विचारलंय. शेड्यूल नाही बरोबर. विचारलं तरी चालतं. तुम्ही आता या ठिकाणी येऊन काय विचारू शकता त्याला डायरेक्टली की बाबा तू घरामध्ये शाळेत जातो हे तर मला माहिती आहे, ट्युशनला जातो हे पण कळलेलं आहे, त्या दोघांनी दिलेलं होमवर्क तू करत असणार हे पण मला माहिती आहे, बरोबर. आता मला सांग या 3 गोष्टी सोडून तू काय करतो. अच्छा. आणि आपण ज्यावेळी विद्यार्थ्यांना विचारतो ना की तू बाय हार्ट करायला सांगतात का, तर 100% विद्यार्थी बोलतो टीचर बोलते बाय हार्ट करणं आहे. हा ते तर झालं ना. ते तर तर तो आपण मग अशी शब्द आपण घेऊ शकतो. एज्युकेशन सिस्टम मध्ये पण सांगितलं की हे लोक बायहार्ट करून त्याचा अभ्यास करून घेतात. म्हणजे एज्युकेशन सिस्टम कसं प्रॉब्लेमॅटिक आहे ते आपण सांगितलं. आता त्याची जी शाळेची सिस्टम आहे किंवा त्याची स्वतःची जी अभ्यासाची सिस्टम आहे त्यावर आपण बोलतोय. मग त्याला काय प्रश्न विचारला मी की बाबा तू शाळेत जातो ट्युशनला जातो हे दोन्ही लोक होमवर्क देत असणार ते तू करत असणार इथपर्यंत हो, मला ते क्लिअर झालं. सगळं समजलं. हे 3 गोष्टी सोडून तू काय करतो मला सांग. अच्छा. मग त्याच्या व्यतिरिक्त तो काय काय करतो? मूवीज पाहत असेल, अभ्यासा रिगार्डिंग तू काय करतो. अभ्यास करण्यासाठी हा. म्हणजे शाळा आणि तुझं ट्युशन सोडून हम्म. तू स्वतः तुझा अभ्यासात डेव्हलपमेंट करण्यासाठी स्वतः काय करतो. हम्म. मग तिथं कशा पद्धतीचा रिस्पॉन्स येतो विद्यार्थ्यांचा. तू सांगतो ना काहीतरी काही विद्यार्थ्यांना मी वाचन करतो रोज डेली वाचतोस. नाही. कन्सिस्टंट वाचन आहे तुझं. बरं वाचत असशील तर नेमकं काय वाचतो, असं ठरलेलं आहे का आज काय वाचायचं उद्या काय वाचायचं वगैरे. मग तिथे 2-4 प्रश्न ते अडकतात की एक तर दोन नाही रोज नाही, मग मला वाटलं तेव्हा मी करतो, मला वाटेल तेव्हा हे करतो, असं काही ठरलेलं नाही रोज काय वाचायचं. म्हणजे तुझा अभ्यास सिस्टमॅटिक नाही, बरोबर. तू जे करतो ते काही सिस्टमॅटिक नाही आहे. मग तू रोज समजा आता तू जी शाळेत जातोय ट्युशनला जातोय आणि होमवर्क करतोय, बरोबर. हम्म. हे तर महाराष्ट्रात 1.5-2 करोड विद्यार्थी हे सगळेच करतायत. सगळेच करते. हो. काय सर आणि मॅडम कारण पालकांना आता तो शाळेत जातो शिकतो, हे सगळेच जातात. हं. ट्युशनला शिकतो सगळे आणि जातात. आल्यानंतर शाळेचा त्यांनी ट्युशनचा दिलेलं स्टडी homework करतो. ते सगळेच आणि करतात. झालं. मग आता त्याच्या इन व्यतिरिक्त फ्युचर काय. की उद्या तुमच्या दादाने डिग्री घेतली तसे 1.5 करोड विद्यार्थी पण काही ना काही डिग्री घेऊन बाहेर पडणार आहे. आणि समजा गव्हर्नमेंटच्या 5 जागा निघाल्या, त्या 5 जागांसाठी 5,000 फॉर्म भरले गेले आणि आपल्या दादाने फॉर्म भरलेला आहे, तर असं सर आणि मॅडम एक कारण द्या मला, एक कारण द्या की सर आमच्याच मुलाचं सिलेक्शन होईल. तो काहीतरी तुमच्या मुलांनी काय वेगळं केलेलं आहे मला एक कारण सांगा की आमच्याच मुलाचं सिलेक्शन होईल त्या 5 मध्ये. जे करोड रुपये करतायत ते तेच 1.5 करोड करताय, जे 5,000 लोकांनी फॉर्म भरले त्यांनी तोच अभ्यास केलेला आहे जो तुमचा मुलगा करतोय. तुमचा मुलगा शाळेत गेला तेही शाळेत गेले, तुमचा मुलगा ट्युशनला गेला तेही ट्युशनला गेले, त्या दोघांनी होमवर्क केला त्यांनी पण होमवर्क केला. याच्या पलीकडे जाऊन आपल्या दादाने वेगळं काय केलं आणि त्यांनी वेगळं काय केलेलं नसेल तर त्या 5 जागेवरती त्याचं का म्हणून सिलेक्शन होईल. म्हणजेच काय झालं त्याच्या लाईफमध्ये स्ट्रगल आलाच. 10 ठिकाणी 50 ठिकाणी तो पण अर्ज भरणार बरोबर. आणि सिलेक्शन कोणाचं होणार. त्यांनी काहीतरी वेगळं केलेलं आहे. ज्यांनी या 1.5 करोड रुपयांतून काहीतरी वेगळ्या पद्धतीने अभ्यास केलाय ते सिलेक्ट होत राहतील. आपण मात्र फॉर्म भरत राहू. आला की नाही स्ट्रगल आयुष्यामध्ये. मग आज तुम्हाला तुमच्या दादाला स्ट्रगल लाईफ जगायचं बघायचं आहे की यशस्वी लाईफ बघायचं आहे त्याच्या दादाचं तुमचं. मग ते ऑब्व्हियसली आई वडील हेच सांगणार आहे की बाबा यशस्वी लाईफ. मग सर यशस्वी लाईफ जर बघायचं असेल तर या 3 गोष्टी सोडून आपल्या दादाच्या आयुष्यामध्ये 4थी गोष्ट असणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. ती 4थी गोष्ट म्हणजे काय, सेल्फ स्टडी आहे. सेल्फ स्टडी. ओके. किती इम्पॉर्टंट आहे सेल्फ स्टडी काय सांगू सर तुम्हाला. सांगा बरं किती इम्पॉर्टंट आहे. सांगा किती इम्पॉर्टंट आहे सेल्फ स्टडी. सेल्फ स्टडी म्हणजे काय ते पहिलं समजावून घेतलं पाहिजे. सेल्फ स्टडी पहिलं सांगा सेल्फ स्टडी किती इम्पॉर्टंट आहे त्या मुलाच्या आयुष्यामध्ये, काय आणि कसा इम्पॉर्टंट आहे. सेल्फ स्टडी इम्पॉर्टंट का आहे, कारण की सेल्फ स्टडी केल्याशिवाय त्याला कन्सेप्ट समजता येणार नाही. स्वतः स्टडी करावं लागेल. कारण की ज्यावेळी व्यक्ती स्वतः अभ्यास करतो, चुकतो आणि पुन्हा स्वतःच दुरुस्त करतो त्यावेळी त्याला तुम्ही त्याच्यातले कंटेंट सांगताय. मला फक्त एक्झाम्पल म्हणून सांगायचं आहे की सेल्फ स्टडी किती इम्पॉर्टंट आहे त्याच्या लाईफमध्ये. काय इम्पॉर्टंट आहे. किती इम्पॉर्टंट आहे. इम्पॉर्टंट आहे की सेल्फ स्टडी केला, त्याला कन्सेप्ट समजला तरच भविष्यात जाऊन तो त्याचा उपयोग होणार आहे. म्हणजे हे का होतं बघा. स्वतः आता तुम्ही व्हिडिओ बघितले बरं. पण तुम्ही नोट्स काढलेले नाहीये. मी 3दा सांगतो तुम्हाला. आणि तुम्ही नोट्स नाही काढल्यामुळे हे स्किप होत आहे. त्याच्यात पण सांगितलं सेल्फ स्टडी इतका इम्पॉर्टंट आहे जसं की आपल्या शरीराची ग्रोथ चांगली होण्यासाठी 2 वेळेचं जेवण इम्पॉर्टंट आहे, पाणी तेवढं दिवसभरात पिणं इम्पॉर्टंट आहे, 8 तासाची झोप घेणं इम्पॉर्टंट आहे. या 3 गोष्टी शरीराच्या निरोगी ग्रोथ होण्यासाठी जितकी इम्पॉर्टंट आहे घेणं करणं तितकंच इम्पॉर्टंट. जर एज्युकेशनल ग्रोथ त्याची निरोगी व्हावी असं तुम्हाला वाटत असेल, त्याची प्रगती व्हावी वाटत असेल तर तितकंच इम्पॉर्टंट आहे सेल्फ स्टडी रोजचा त्याचा झाला पाहिजे. सेल्फ स्टडी करणं म्हणजे 2 वेळा जेवण करणं आहे, सेल्फ स्टडी करणं म्हणजे योग्य तेवढं पाणी पिणं आहे, सेल्फ स्टडी करणं म्हणजे 8 तासाची झोप घेणं आहे. सर आणि मॅडम विचार करा, जर 4 दिवस ह्याच्यातली एकही गोष्ट जर बंद झाली आपली तर आपल्याला हॉस्पिटलाइज करावं लागेल की नाही लागेल.
आजारी पडणार की नाही पडणार, हेल्थ बिघडणार की नाही बिघडणार, सगळा बॅलन्स बिघडणार की नाही बिघडणार. जर एक गोष्ट याच्यातली नाही झाली, मी तर सांगतो हे तिन्ही गोष्टी इतका तो इम्पॉर्टंट आहे. मग जर त्याचा सेल्फ स्टडीज नसेल तर त्याची ग्रोथ होईल की तो पण आजारी पडेल अभ्यासामध्ये. मग त्याला काही विषय अवघड वाटणं साहजिक आहे, कारण तो सेल्फ स्टडीज करत नाही म्हणजे जेवतच नाही आहे, म्हणजे तो झोपतच नाही आहे, म्हणजे तो पाणीच पित नाही आहे, आजारी पडणार, डॅम शुअर आजारी पडणार, त्याला 2 विषय अवघड वाटणार, अनेक प्रॉब्लेम्स येणार. मग हा सेल्फ स्टडी इतक्या वर्षापासून नाही आहे, हरकत नाही. आता सेल्फ स्टडी पहिलं काय ते समजून घेऊ आपण. मग दादा तुला माहिती का सेल्फ स्टडी काय करायचा असतो, मॅडम सर तुम्हाला माहिती का सेल्फ स्टडी काय करायचा असतो, त्यांना काय प्रॉपर सांगता येत नाही. मग ती सेल्फ स्टडी तुम्ही समजून सांगायची त्यांना. मग ती कशी करायची ती सेल्फ स्टडी सांगा. सेल्फ स्टडी म्हणजे आपल्याला बिफोर लर्निंगच्या वेळी आणि आफ्टर लर्निंग हा स्टडी करायचा. बिफोर लर्निंग आपण बिफोर टीचिंग शाळेमध्ये शिकवण्याच्या आधी आपल्याला जे शिकवणार आहेत ते वाचलं पाहिजे. ते वाचल्यामुळे आपल्याला ते 30% लक्षात येईल. त्याच्यानंतर शिकवल्यानंतर घरी आल्यानंतर पुन्हा एकदा वर्ड टू वर्ड ते वाचायचं आहे आणि ते समजून घेऊन बिफोर टीचिंग का महत्वाची सांगा बरं. बिफोर टीचिंग म्हणजे आपल्याला कोणती एखादी गोष्ट आधीच जर कळली तर ते शिकवताना आपल्या चांगलं लक्षात येईल. कारण त्याचं एक उदाहरण आहे. समजा आता हे तुमचं घर आहे, मी इथं नवीन आलेलो आहे, तर समजा येताना जर लाईट गेली असती किंवा रस्त्यावर काय ऑब्स्टॅकल्स असते तर मी येऊ शकलो असतो का? येऊ शकलो नसतो. पण तुम्ही येऊ शकला असता, कारण तुम्ही गेली कित्येक वर्ष इथं राहत आहे. समजा लाईट गेली असती तर तुम्हाला माहिती आहे इथंपर्यंत कसं पोचायचं. हे का झालं? कारण की तुम्ही आधीपासून त्या गोष्टीला जाणता, म्हणून त्या पद्धतीनं तुम्ही येऊ शकता. तुमच्या ब्रेनला आधीच इन्फॉर्मेशन गेलेली आहे आणि त्याची उजळणी तुमची झालेली आहे. तशाच पद्धतीनं न अडखळता कुठेही न पडता स्टुडंटला चांगलं समजावं यासाठी त्यानं तो विषय पहिलं वाचणं गरजेचं आहे. त्याला पूर्णपणे लक्षात येणार नाही, पण एक त्याला कन्सेप्ट थोडीशी दिशा मिळेल, जेणेकरून शिकवताना त्याला आणखी मजबूत होईल, आणखी जास्त त्याला कळेल. आपण त्याच्यात एक एक्झाम्पल आपण देतो. आता मी एक एक्झाम्पल, माझं एक ठरलेलं एक्झाम्पल आहे जे सगळे वापरतात आणि ते एक्झाम्पल इफेक्टिव्ह पण आहे की त्यांना ते पटतं. सो तेच एक्झाम्पल जर तुम्ही दिलं, बाकी 4 आहे बघा, कंटेंट खूप दिला त्याला काय व्हॅल्यू नाही. कंटेंट योग्य आणि 10 वाक्यांच्या ठिकाणी 2च वाक्य द्या, इफेक्टिव्ह पाहिजे, पण ते इफेक्टिव्ह झालं पाहिजे. 10 वाक्य बोलायची गरज पण नाही पडत, 2 वाक्यातच ते इफेक्टिव्ह. मग आपण एक्झाम्पल देतो त्यांना की बाबा अनोळखी व्यक्ती जेव्हा घरी येतो त्यावेळेस सहजासहजी त्या दरवाजा उघडून आपण त्याला आत घेत नाही. 100 प्रश्न बाहेर विचारणार, सॅटिस्फाईड झालं तर आत घेणार, नाही तर नाही बाहेरच, बरोबर. पण ओळखीच्या व्यक्तीला आपण पटकन घरात घेतो काही न विचारता, बरोबर. मेंदू तसंच काम करतो, अनोळखी गोष्टींना पटकन प्रवेश देत नाही. मुलगा जर बिना वाचन करता शाळेत बसला तर ते ऐकताना सगळं अनोळखी वाटतं, कारण त्याने वाचलेलंच नाही अगोदर कधी. त्याच्या डोक्यापर्यंत मेंदूपर्यंत ते शब्द वाक्य कधी गेलेच नाही आहे. मग मेंदू म्हणतो अनोळखी यांना घरात प्रवेश देऊ नका, दरवाजा उघडू नका. मग शाळेतलं शिकवणारा तो शिकवतोय, पण मेंदू काय त्याला लवकर ॲक्सेप्ट करत नाही अनोळखी असल्यामुळे. शाळेतलं शिकवणं त्याला अवघड वाटायला लागतं किंवा त्याला समजत नाही जास्त. पण त्यांनी वाचलेलं असेल तर मेंदू म्हणते इथं ओळखीचं आहे, यांना येऊ द्या घरामध्ये, पटकन तो ॲब्झॉर्ब करतो. म्हणजे शाळेत शिकवलेलं सोपं वाटतं, शाळेत शिकवलेलं त्याला सोपं होतं, पटकन समजतं, बरोबर. म्हणून बिफोर टीचिंग इम्पॉर्टंट आहे, बरोबर. शाळेमधला लिसनिंग स्पॅन आणि अटेन्शन स्पॅन म्हणजे काय? व्हॉट इज लिसनिंग स्पॅन, व्हॉट इज अटेन्शन स्पॅन? म्हणजे पूर्णपणे तो लिसन करतोय शिक्षकांना, अटेन्शन देऊन लिसन. काय कसं सांगणार आपण? लिसन करतोय की नाही करतोय कसं कळणार? किंवा लिसनिंग स्पॅन, मॅक्झिमम लिसनिंग स्पॅन कसं आपण डिफाईन करणार? कॉन्सन्ट्रेशन कसं होणार? कॉन्सन्ट्रेशन म्हणजे आता ते डिपेंड आहे मुलावर की तो कसं कॉन्सन्ट्रेशन. लिसनिंग स्पॅन म्हणजे जर जितके जास्त शब्द माझ्या कानातून मेंदूपर्यंत पोहोचत आहेत, जास्तीत जास्त शब्द कानातून मेंदूपर्यंत पोहोचणं म्हणजे मॅक्झिमम लिसनिंग स्पॅन. कमीत कमी शब्द मेंदूपर्यंत, कानावर खूप पडत आहे पण ते मेंदूपर्यंत जात नाहीये, दॅट इज लो लिसनिंग स्पॅन, बरोबर. मग मुलाचा शाळेमध्ये मॅक्झिमम लिसनिंग स्पॅन असला पाहिजे. शिक्षक 1000 शब्द बोलताय तर त्याला 995 शब्द त्याच्या मेंदूत गेले पाहिजे, म्हणजे त्याचा मॅक्झिमम लिसनिंग स्पॅन आहे, म्हणजे त्याला कळतंय. अटेन्शन स्पॅन म्हणजे काय? तर आता आपण बसलेलो आहे, तुम्हाला बाहेरचं काय आठवतंय का? तुमचं लक्ष बाहेर आहे का? खिडकीतून तुम्ही बाहेर बघतायत का? नाही, तुमचं लक्ष माझ्याकडे आहे. सो अटेन्शन स्पॅन मॅक्झिमम असला पाहिजे. आणि ह्या दोन्ही गोष्टी कशावर अवलंबून आहे सर?
त्या दोन्ही गोष्टी जर विद्यार्थ्याने अगोदर वाचलं असेल तरच त्याला मॅक्झिमम लिसनिंग स्पॅन मिळेल आणि तरच त्याचा अटेन्शन स्पॅन मॅक्झिमम असेल. म्हणजे पहिली स्टेप तुमची चांगली झालेली असेल तर दुसरी स्टेप शाळेतली जी आहे सेल्फ स्टडीची ती ओके असणार आहे, म्हणजे शाळेमध्ये त्याला खूप चांगलं ग्रास्पिंग होणार आहे. तिसरी स्टेप काय आहे? आफ्टर टीचिंग रिडिंग आहे. का महत्त्वाचं आहे आफ्टर टीचिंग रिडिंग? आफ्टर टीचिंग रिडिंग म्हणजे ते ज्याला शाळेत शिकवलंय त्यांना आता 2दा त्याचं झालेलं आहे, त्याच्यावर आणखी 3ऱ्यांदा होईल आणि तो कन्सेप्ट त्याला समजण्यास आणखी चांगलं जाईल. आता त्यामध्ये कसं होतं की काय त्याला शब्द कळत नाहीत, तर ते शब्द न कळणारे पण त्यानं बघितले पाहिजेत, समजून घेतले पाहिजेत. पूर्ण कन्सेप्ट समजून घेतल्यानंतर त्याच्या आता खाली याच्यामध्ये प्रश्न ना उत्तर असतात. प्रत्येक गोष्टीला तुम्ही थेरी सांगताय, एक्झाम्पल देणं तुम्ही गरजेचं थेरी आहे. सांगताय, मला थेरी नाही सांगायचंय. Example. तुम्ही समजून घ्या, मला थेरी नाही सांगायची, मला त्याचा इम्पॉर्टन्स importance सांगायचं सांगायचं आहे. आहे. मग इम्पॉर्टन्स इज दॅट की आफ्टर टीचिंग रिडिंग मध्ये काय होतं, 60,000 हे लक्षात का ठेवा. करायचं? कारण सायन्सने 60% सांगितलं आहे की हम्म. मानवी मेंदूमध्ये 60,000पेक्षा जास्त विचार 24 तासात येतात. बरोबर. बरं, मग मेंदू काय लक्षात ठेवतो? सांगा बरं, 4 दिवसापूर्वी काय भाजी खाल्ली? त्याला काय आठवत नाही. तो म्हणतो का विसरलो सर आपण 4 दिवसापूर्वीची गोष्ट? कारण मेंदूला ती इम्पॉर्टंट नव्हती, मेंदूने ती त्या दिवशी डिलीट करून टाकली इन्फॉर्मेशन. मेंदू तीच गोष्ट लक्षात ठेवतो, स्टोअर करतो आणि त्याला आपल्याला रिकॉल करतो मेंदू की ज्या गोष्टीवरती काहीतरी मनन, चिंतन, रिव्हिजन, कोणाशी तरी त्याच्यावर डिस्कशन झालेलं असेल, कुठेतरी आपण लिहिलं गेलं असेल, कुठेतरी परत परत वाचलं गेलेलं असेल, म्हणजे कोणत्याही माध्यमातून रिव्हिजन जर झालेली असेल तर मेंदूला समजतं की ही गोष्ट याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे आणि मग मेंदू त्याला एका वेगळ्या कोपऱ्यामध्ये स्टोअर करतो. बाकी 60,000पैकी असे महत्त्वाच्या रिव्हिजन झालेल्या गोष्टीच तो स्टोअर करतो. बाकीचा केर कचरा समजून तो बाहेर फेकून देतो. 60,000चे 60,000 विचार मेंदू एका दिवसातले लक्षात ठेवत एकच नाही. विचार भरपूर वेळा रिव्हिजन झाली, हा, भरपूर रिव्हिजन वेळा झाली की विचारात त्याला आला. वाटतं ते इम्पॉर्टंट आहे, मेंदूला तरच तो- समजतं याच्यासाठी हे इम्पॉर्टंट मेंदूला आहे. कळतं की हा भरपूर वेळा याचा विचार त्याचं करतोय, महत्त्व हा समजतं. इम्पॉर्टंट आहे, म्हणून तो हा store करतो एका त्याला. वेगळ्या कोपऱ्यात स्टोअर होतो. हा, बाकीचे बाकीचं काही 60,000 important वाटत पैकी नाही. सगळे विचार आहेत ते सोडून देतो निघून त्याला, जातात. डिलीट करून टाकतो. म्हणून मग जर before- अभ्यासाची रिव्हिजन हा. झाली ती शिकून आल्यानंतर तरच मेंदूला कळेल की हे इम्पॉर्टंट आहे. एकदा वाचलं गेलं, यांनी परत वाचलं तर मेंदूला समजेल अरे हे इम्पॉर्टंट आहे, सो मेंदू सारखं स्टोअर सारखं करेल, सारखं करतोय ते. है ना. पण ते जर झालंच नाही, मेंदू म्हणा याच्यासाठी काही ते इम्पॉर्टंट नाही, तो सगळ्या केरकचऱ्याबरोबर ह्यालाही केरकचरा समजून बाहेर काढून टाकतो. मग आपल्याला त्या शाळेत शिकून आल्यानंतर काही लक्षात राहत नाही. म्हणून आफ्टर टीचिंग रिडिंग महत्त्वाची आहे. सो सायंटिफिकली वर्ड टू वर्ड विथ एक्झाम्पल प्रिसाइजली मला ती कन्सेप्ट त्यांच्यापर्यंत पोहोचवायची. डोंट गो विथ द थेरी. हम्म. थेरीवर जाऊ फक्त नका. इम्पॉर्टन्स. हा, हे बघा थेरी सांगणारे खूप आहे. तुम्ही काउन्सिलर काय आहे? मला सांगा. Importance. एखाद्याला मी नवीन माणसाला बसवलं आणि त्याला विचारलं की बाबा शाळेतून आल्यानंतर वाचलं पाहिजे असं सांगितलेलं आहे, का वाचलं पाहिजे? तर तुम्ही जे सांगतात वेगवेगळ्या पद्धतीने तो पण तो सांगेल. पण सांगेल. मग तुम्ही काउन्सिलर काय है ना, तो त्याच्या पद्धतीने पण त्याची थेरी सांगेल बरोबर, हा. का वाचलं पाहिजे. सो थेरी नकोय मला काय पाहिजे, त्या पालकांना त्याचं इम्पॉर्टन्स कळलं पाहिजे. बरोबर. सो आफ्टर टीचिंग रिडिंग काय इम्पॉर्टंट आहे ते सांगायला पाहिजे. बरोबर. हे सगळं झाल्यानंतर मग पेपर प्रॅक्टिस का केली पाहिजे त्यांनी? तर त्याच्याविषयी आपण यापूर्वी बोललो होतो. पेपर प्रॅक्टिस म्हणजे कसं आहे की त्यानं जेवढं त्याला समजलंय त्यानुसार त्या प्रश्नाची उत्तरं न बघता त्यानं स्वतः लिहायचे आहेत आणि त्यानंतर त्याने ती स्वतः चेक करायचे आहेत. आणि त्यातल्या इम्पॉर्टन्स काय सांगा सर, इम्पॉर्टन्स वाय पेपर Okay. प्रॅक्टिस. आता याचं इम्पॉर्टन्स असं आहे, हम्म. एखादी गोष्ट आपल्या मेंदूला समजली की ही चुकलेली आहे माझ्याकडून, तर ती पुन्हा चूक सहसा होत नाही. कारण एखादी गोष्ट आपण स्वतः आपला मेंदू दुरुस्त करतो त्यानंतर ती चूक होण्याची संभावना नसते. त्यामुळं आपण स्वतःच प्रश्नाचे उत्तर लिहायची, चूक असतील स्वतः दुरुस्त करायचं आणि स्वतःच चेक करायचं. सर तर तुम्ही याचा परत थेरी importance आहे. सांगताय, परत थेरीवर आलो आपण. आपल्याला याचं इम्पॉर्टन्स सांगायचं आहे की वाय पेपर प्रॅक्टिस, का मस्ट आहे पेपर प्रॅक्टिस? कारण त्याच्या मेंदूला कायमस्वरूपी लॉंग टर्म मध्ये ते गेलं पाहिजे. इम्पॉर्टन्स थेरी कारण नको आहे की आपल्याला, इम्पॉर्टन्स. आता कसं होणार, पेपर प्रॅक्टिस नाही केलं तर तो विसरू शकतो त्या गोष्टी, पण पेपर प्रॅक्टिस केलं, त्याचं स्वतः चुका दुरुस्त केल्या तर त्या मेंदूला जातात आणि त्या कायमस्वरूपी लक्षात राहतात. म्हणजे मी तर ह्यापूर्वी असंच काउन्सिलिंग